राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू असतानाही संगमनेर शहरात गोहत्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये जिवंत जनावरांची कत्तल करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून तिघा संशयितांना ताब्यात घेतलं। अब्दुल कुरेशी, सकलेर कुरेशी, रेहान शेख असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून 2900 किलो गोमांस, एक कुऱ्हाड, कानस असा एकूण 8,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। सदर संशयितांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहे। सदरची कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार संतोष खैरे, अमृत आढाव यांच्या पथकाने केली। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।